नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी बघा, जे कोर्सेस आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस असतील, तसेच अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस असतील व इतर काही जे कोर्सेस आहे, तर त्यासाठी बघा, जी ऍडमिशन प्रोसेससाठी सुरुवातीला एक ओई एक्झाम द्यावी लागत असते, त्यालाच आपण ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणत असतो. तर ती एक्झाम देणे कंपल्सरी आहे. तर त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ऍडमिशन प्रोसेस पुढची असते. तर त्यासाठी ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या डिपार्टमेंट अंतर्गत जे काही कोर्सेस असणार आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत. त्यामध्ये जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्याविषयी मार्किंग सिस्टीम, तसेच कोणकोणते सेक्शन असणार आहे एक्झाममध्ये, तसेच निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत त्या बघणार आहोत, कोर्सेस विषयी माहिती बघणार आहोत, कोण कोण इलिजिबल असणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत, फी किती असणार आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP अकॅडमिक इयर 25-26. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं मत आहे की यावेळेस लवकर एक्झाम कंडक्ट होत आहे, कारण मागच्या वर्षी एप्रिल मे मध्ये एक्झाम झाली होती वाटतं. पण हे जे सर्क्युलर काढलेलं आहे तर त्यामध्ये जी डेट्स आहे तुमचे मार्च आणि UGचे डिपार्टमेंटची एक्झाम जी आहे तर ती एप्रिलमध्ये होणार आहे, अशा प्रकारे टाइम टेबल दिलेला आहे. तर जे विद्यार्थ्यांना अजून सुद्धा काही माहिती नसेल तर नक्कीच त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किंवा ही माहिती त्यांच्यापर्यंत शेअर करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलर विषयी माहिती बघूयात. नोटिफिकेशन फॉर ऍडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम PG, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम UG, इंटिग्रेटेड अँड इंटरडिसिप्लिनरी प्रोग्राम ऍट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अकॅडमिक इयर 25-26, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE यासाठी हे सर्क्युलर काढलेलं आहे. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या रिलेटेड माहिती बघणार आहोत. या डिपार्टमेंट अंतर्गत बघा, MSc मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडी हा कोर्सेस असणार आहे. 2 वर्षाचा हा कोर्सेस असणार आहे. त्यासाठी बघा किती विद्यार्थी घेतले जाणार आहे, टोटल 50 विद्यार्थी घेतले जाणार आहे. आता या कोर्सेसला कोण कोणी इलिजिबल असणार आहे त्याविषयी माहिती बघूयात. ज्या विद्यार्थ्यांचं बघा बॅचलर डिग्री झालेली आहे इन एनी फॅकल्टी फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, तुम्ही कोणत्या फॅकल्टीची डिग्री जर तुमच्याकडे असेल तर ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एंट्रन्स एक्झामिनेशन विषयी माहिती बघूयात. कॅन्डिडेट शॅल बी ऍडमिटेड टू द अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ द मेरिट इन अ एंट्रन्स एक्झामिनेशन. बघा, एंट्रन्स एक्झामिनेशन मध्ये जे काही मार्क्स पडतील त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. त्यानंतर जो सिलेबस आहे, तुम्हाला सिलेबस खूप इम्पॉर्टंट असणार आहे. यासाठी सिलेबस तुम्हाला जे डिपार्टमेंट असणार आहे ते युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सर्च करून त्याचं सिलेबस बघून घ्यायचं आहे. जर वेळ भेटला तर नक्कीच त्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे, परंतु लवकरात लवकर तुम्ही सिलेबस बघून घ्या आणि अभ्यासाला लागून जा. त्यानंतर बघा, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OE विल बी 100 मार्क्स, 100 मार्क्स तुमचा हा पेपर असणार आहे. MCQ टाईप्स असणार आहे आणि एखाद्या डिपार्टमेंटला जर डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन टाकायचे असतील तर ते त्यामध्ये टाकू शकता. त्यानंतर बघा, जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे ती 2 सेक्शन मध्ये होणार आहे. यामध्ये बघा 2 सेक्शन मध्ये होणार आहे. सेक्शन A आहे आणि सेक्शन B आहे. सेक्शन A मध्ये बघा, जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक अँड कॉम्प्रिहेन्शन याचे 20 मार्काचे प्रश्न येणार आहे. सेक्शन B मध्ये सब्जेक्ट रिलेटेड तुमचे प्रश्न असणार आहे 80 मार्क्सला. अशा पद्धतीने 100 मार्क्सचा तुमचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर बघा, जे दोन्ही सेक्शन आहे लगेच कंडक्ट केले जाणार आहे, यामध्ये काय तुम्हाला ब्रेक वगैरे मिळणार नाही. त्यानंतर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर दोन्ही सेक्शनचे जे मार्क आहेत ते कन्सिडर केले जाणार आहे. त्यामुळे दोन्ही सेक्शनचा चांगला अभ्यास करा, जेणेकरून तुमचं ऍडमिशन नक्कीच युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्पॉर्टंट डेट्स बघूयात. ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात बघा 12 फेब्रुवारी 2025 ला झालेली आहे. लास्ट डेट जी आहे 3 मार्च 2025 असणार आहे. आता हा जो कोर्सेस आहे MSc चा, तर तो पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहे, तर त्याची जी एक्झाम असणार आहे
18 मार्च 2025 ते 20 मार्च 2025 या दरम्यान असणार आहे. अंडर ग्रॅज्युएटचे प्रोग्रामचे काही कोर्सेस असतील त्यांचा जो पेपर आहे तर तो 4 एप्रिल 2025 ला असणार आहे. एक्झामला टाइम किती मिळणार आहे बघा, 2 तासाचा तुम्हाला टाइम मिळणार आहे. त्यानंतर हॉल तिकीट विषयी माहिती दिलेली आहे. 5 दिवस अगोदर म्हणजे एक्झामच्या 5 दिवस अगोदर तुम्हाला ऍडमिट कार्ड जे लॉग इन आहे तर त्या लॉग इनला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. अशा प्रकारे ही माहिती आपण बघितलेली आहे. पुढे बघूयात फी किती लागणार आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी असाल तर तुम्हाला 800 रुपये फी, आणि जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांना 600 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एकापेक्षा अनेक जे एक्झाम आहे, ओई आहे, ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे, तर त्याला तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, एकापेक्षा जास्त करू शकता, परंतु त्याला सेपरेट फी तुम्हाला भरावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही नोटीस बघू शकता. पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा यूज करून तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे. कॅम्पस कॉमन एंट्रन्स प्लॅटफॉर्म CCEP या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर या पेजची लिंक जी आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल. त्यामध्ये तुम्हाला इथे ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पासवर्ड टाकून घ्या. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटणार आहे. मग तो ID पासवर्ड तुम्ही येथे एंटर करायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकून घ्या. कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून घ्या आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन झाल्यानंतर व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्या आणि त्यानंतर फी पेमेंटचं ऑप्शन लास्टला तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. परंतु फी पेड करण्या अगोदर तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरला आहे की नाही याची खात्री करून घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जे विद्यार्थी बघा आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.